नमस्कार, मी सचिन चव्हाण, एमसी न्यूज जालना बातमीपत्रात आपल्या सर्वांचं स्वागत। या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत संजीवनी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, आपल्या आरोग्याची संजीवनी, द स्किल टू हील, द स्पीड टू केअर। जालना जिल्ह्यातील वन विभागाच्या क्षेत्रातील मौल्यवान झाडांची बेसुमार कत्तल केली जात आहे। अवैधरित्या वृक्षतोड केली जात असून लाकूड माफिया आणि वन विभागातील अधिकारी कर्मचारी यांच्यात आर्थिक हितसंबंध तयार झाले असल्याचा आरोप मातंग मुक्ती सेनेचे जिल्हाध्यक्ष विष्णू गोपने यांनी केला आहे। जिल्ह्यातील उत्तर आणि दक्षिण वन परिक्षेत्रातील झाडांची मोठ्या प्रमाणावर कत्तल केली जात असून याकडे संबंधित वन परिक्षेत्र अधिकारी, वनपाल, वन रक्षक जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचा आरोप गोफणे यांनी केला आहे। अधिकाऱ्यांच्या मोबाईलच्या कॉल रेकॉर्डिंग तपासण्यात याव्या, जोपर्यंत दोषी अधिकाऱ्यांची चौकशी करून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केली जात नाही तोपर्यंत आमरण उपोषण सोडणार नसल्याचं गोफणे यांनी सांगितलंय। आमच्या मागणी अशा आहे की जालना जिल्ह्यामध्ये जे काही वनीकरण विभागाचे जे अधिकारी आहे हे यांच्या दुर्लक्षामुळं झाडाची जास्तीत जास्त कत्तल होऊ लागली। विशेषतः म्हणजे जिल्ह्यामध्ये उत्तर या भागामध्ये भोकरदन, जालना, बदनापूर या तालुक्यामध्ये जास्त होऊ लागली। म्हणून आम्ही दिनांक 16/3ला कलेक्टर साहेबाला आणि वन विभागाला निवेदन दिले होते, परंतु आजपर्यंत कोणतीही कारवाई न झाल्यामुळं आज आम्ही दिनांक 24/3/2026ला उपोषणाला बसलो आहोत। आमची मागणी एवढीच आहे की मुंडे, डोमाळे यांचे आणि त्या लाकूड माफियांचे धागे म्हणजे संबंध जवळचे आहे, घेवाणदेवाण करून सगळी ते त्या लाकूड माफियांना मदत करतात, तोडण्यापासून तर विक्रीपर्यंत मदत करतात। एवढंच नाही तर आरा मशीनपर्यंत जाऊपर्यंत ते मदत करतात। म्हणून आमचं एवढं म्हणणं आहे की डोमाळे आणि मुंडे यांची चौकशी करून सरी यांच्यावर योग्य ते गुन्हे दाखल करावे आणि यांचे मोबाईलचे CDR तपासावे। या मागणीसाठी आम्ही मातंग मुक्ती सेनेच्या वतीने आमरण उपोषणास बसलो आहे। आता तुम्ही म्हणताय भोकरदन, जाफराबाद तालुक्यात मोठ्या प्रमाणात वृक्षतोड होती, कुठल्या गावात वृक्षतोड होती? पिंपळगाव, रेणुकाई, वडद, तांगडा, पारत, धावडा, इकडं टेंभुर्णी असे बरेच 13 ते 14 वालसावंगी अशी गाव आहेत। तुमच्याकडे काय पुरावे वृक्षतोड झाले? आमच्याकडे पूर्ण पुरावे आहेत त्यांनी तोडतानाही सुद्धा त्यांचे आमच्याकडे व्हिडिओ आहे, फोटो आहे, सगळं काही आहे। तुमची मागणी काय? शेवटचं म्हणजे आमची मागणी जोपर्यंत आमची जी मागणी आम्ही जे लेखी त्यांना निवेदन दिलेलं आहे त्याच्या पूर्ण मागणी पूर्ण होईपर्यंत आम्ही इथंच बसणार आहे उपोषणाला। काय नाही, मी विष्णू गोपने, मातंग मुक्ती सेनेचा जिल्हाध्यक्ष, जालना। जालना शहरातून एक अत्यंत हृदयद्रावक आणि धक्कादायक बातमी समोर येते। धनगर आरक्षणासाठी मुंबईच्या आझाद मैदानावर लढा देणारे धनगर समाजाचे योद्धा दीपक बोराडे यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे। त्यांचे सासरे रामराव दामू होळकर यांनी दीपक बोराडे यांच्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे। धनगर समाजाच्या हक्कांसाठी दीपक बोराडे हे गेल्या काही दिवसांपासून मुंबईत उपोषणाला बसले आहे। जालना येथील त्यांच्या राहत्या घरी त्यांचे सासरे रामराव दामू होळकर यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली आहे। 78 वर्षीय रामराव होळकर यांनी काल दुपारी 2:30 वाजेच्या सुमारास राहत्या घरी गळफास घेतलाय। या घटनेमुळे संपूर्ण परिसरात आणि धनगर समाजात मोठी खळबळ उडाली आहे। एकीकडे दीपक बोराडे समाजाच्या हक्कासाठी मुंबईच्या मैदानावर मृत्यूशी झुंज देत उपोषण करत आहे, तर दुसरीकडे त्यांच्याच घरात अशा पद्धतीने वृद्ध वडिलांसमान असणाऱ्या सासऱ्यांनी आत्महत्या केल्याने हळहळ व्यक्त केली जाते। प्रशासकीय दिरंगाई आणि आरक्षणाचा प्रलंबित प्रश्न यामुळे समाजातील ज्येष्ठांमध्ये नेमकी काय मानसिकता सुरू आहे हा चिंतेचा विषय ठरत आहे। या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून पुढील तपास सुरू आहे। परंतु या घटनेमुळे आता धनगर आरक्षणाचा लढा अधिक तीव्र होण्याची शक्यता वर्तवण्यात येते। आपल्या कुटुंबातील ज्येष्ठ व्यक्तीला गमावल्यानंतर आता दीपक बोराडे यांची काय भूमिका असेल आणि सरकार यावर काय पाऊल उचलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। अमोल थोरात, आज दुपारी 2च्या सुमारास माझे सासरे रामराव होळकर यांनी पंख्याला गळफास घेऊन आत्महत्या केली। बऱ्याच 10-15 दिवसापासून डिप्रेशनमध्ये होते, कारण दीपक भाऊ बोराडे आंदोलन करत असताना इथं घरी कोणी नाही आणि त्यांच्या 2 मुली आहेत। इथं घरी कोणी नसताना सासू आणि सासरे म्हणजे माझे सासू आणि सासरे
हे इथं बऱ्याच दिवसापासून वास्तव्यास होते. त्याच्यानंतर आता बऱ्याच दिवसापासून ते व्हिडिओ वगैरे बघतायत किंवा व्हॉट्सअपवर फेसबुक लाईव्ह वगैरे बघायचे. तर त्याच्यामध्ये दीपक भाऊंची तब्येत वगैरे खूप खालावलेली होती. त्यांच्याशी बोलतानाही त्यांना बोलता सुद्धा येत नव्हतं. तर या तणावामध्ये बऱ्याच दिवसापासून ते होते आणि याच कारणास्तव त्यांनी आत्महत्या केल्याचा आम्हाला एक अंदाज आहे. काय नाव तुझं? माझं नाव अमोल मधुकर थोरात. ॲडव्होकेट कुमावत. माझे शेजारी दीपक भाऊ बोराडे आणि आम्ही मागे 2 वर्षांपासून राहतो. त्यांचे सासरे रामराव दामू होळकर यांनी आज दुपारी 2-2:15च्या सुमारास गळफास घेऊन आत्महत्या केली. दुपारी त्यांच्या घरच्यांनी बघितलं की कडी लावलेली आहे वरची. त्यांनी आरडाओरड केली. तेव्हा माझी मिसेस गेली आणि त्यांनी जेव्हा उघडलं तेव्हा ते फॅनला लटकून त्यांनी आत्महत्या केल्याचं कळलं. मागील जवळजवळ 1-1.5 वर्षापासून ते मेंटली थोडेसे डिप्रेस होते. कारण दीपक भाऊ हे मागचे जवळपास समाजसेवेसाठी बाहेरच असतात आणि त्याच्यामुळे ते बुलढाणा त्यांचं नेटिव्ह सोडून यांच्याकडे इथं राहतोय. किमान घरच्यांना मदत होईल एक प्रकारे, की ते जरी बाहेर असलं की आपल्याला घर समजा मुली आहेत सांभाळते. आणि मागं 4 दिवसापासून त्यांनी बोराडे साहेबांची तब्येत खराब झाली. ते व्हिडिओही त्यांनी पाहिले. कदाचित त्यांना असं त्या फार डिप्रेशन गेले आणि त्या डिप्रेशनच्या माध्यमातूनच त्यांनी आत्महत्या केली असावी असं आम्हाला वाटतं. या संदर्भात पोलिसांना वगैरे कळवण्यात आलं? हा, पोलिसांना कळवलं. त्यांनी ADRही रजिस्टर केला आहे आणि चौकशी करूनही गेले. पंचनामा वगैरे केला त्यांनी. माझं ॲडव्होकेट ओमप्रकाश कुमावत. जालना जिल्ह्यात पेट्रोल पंपावर पोलीस बंदोबस्तात पेट्रोल आणि डिझेलचे वितरण सुरू करण्यात आले आहे. साठा कमी पडत असल्यामुळे शहरातील अनेक पेट्रोल पंप बंद ठेवण्यात आले आहे. चौधरीनगर भागातील एका पेट्रोल पंपावर मोठी गर्दी उसळल्यामुळे पोलीस बंदोबस्तात पेट्रोल डिझेलचे वाटप करण्यात येत आहे. जालना जिल्ह्यात पुरवठा विभागाने दुचाकी वाहनांसाठी 200 रुपयांपर्यंत आणि 3 आणि 4 चाकी वाहनांसाठी 700 रुपयांपर्यंत डिझेल पेट्रोल देण्याचे निर्देश दिले आहे. तसेच कॅन आणि बाटल्यांमध्ये पेट्रोल डिझेल देण्यावरही बंदी घालण्यात आली आहे. सध्याच्या परिस्थितीवर बोलताना पंप व्यवस्थापकांनी नागरिकांना आवाहन केलंय की प्रत्येकाला पेट्रोल आणि डिझेल मिळणार आहे. मात्र विनाकारण गर्दी केल्यामुळे गोंधळाची परिस्थिती निर्माण होत आहे. त्यामुळे पोलिसांना पाचारण करावे लागले. शासनाच्या नियमांनुसार प्रत्येक नागरिकाला इंधन दिले जाईल. नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये, अफवा पसरवू नये आणि प्रशासनाला सहकार्य करावे. शेतकऱ्यांनीही शासनाच्या कामकाजावर नाराजी व्यक्त केली आहे. सध्या ट्रॅक्टरसाठी डिझेलची गरज असताना ते उपलब्ध होत नाही. पिकांच्या काढणीचा हंगाम सुरू असताना डिझेल अभावी शेतीची कामे अडचणीत आली आहेत. दुसरीकडे जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांनी डिझेल न देण्याचे आदेश दिल्याने शेतकऱ्यांनी संताप व्यक्त केलाय. आम्ही ट्रॅक्टर थेट शेतातून पेट्रोल पंपावर आणायचं का आणि फक्त 200 रुपयांचे डिझेल टाकून परत न्यायचं का, असा सवाल करत त्यांनी जिल्हा प्रशासन आणि शासनाच्या कामकाजावर नाराजी व्यक्त केली आहे. खरं तर मोठ्या प्रमाणात गर्दी होती दिसते पेट्रोल पंपावर. काही पेट्रोल पंपावर पेट्रोल नाही, स्टॉक नाही. तुमच्याकडे आहे तर गर्दी होती. त्याचं वाटप सुरू आहे. पोलीस बंदोबस्त देखील लावावा लागत काय? हो, आज सकाळी थोडा पोलीस बंदोबस्त लावल्यामुळे थोडं व्यवस्थित वाटप चालू आहे. परंतु सध्या जनतेमध्ये काही अफवांचं पेव फुटलेला आहे. त्यामुळे लोक विनाकारण गर्दी करतायत. वास्तविक पाहता कंपनीच्या नियमाप्रमाणे, शासनाच्या ठरवून दिलेल्या निकषाप्रमाणे आमचं वाटप चालू आहे. कृपया सर्व जनतेला मी आवाहन करतो की कुठल्याही अफवांना बळी न पडता रोज आपण बातम्या वर्तमानपत्रामध्ये शासनाने, कंपनीने वेळोवेळी जे काही नियम घालून दिले त्या पद्धतीनं रोज सकाळी 8 वाजता आमचा पंप चालू होतो आणि सर्वांना व्यवस्थित मिळेल, शांतता ठेवावी जनतेने, असं मी सर्वांना आवाहन करतो. किती रुपयाचं पेट्रोल? साधारणतः मोटरसायकलला 200 रुपयाचं पेट्रोल देतो आम्ही. डिझेल जर असेल तर एक 700 ते 1000 रुपयापर्यंत डिझेल देतो एका गाडीला. जर लोडिंग वाहन जर असेल मोठं तर त्याला 2500 ते 3000 रुपयापर्यंत डिझेल आम्ही देतो. साहेब काय सांगाल, पोलीस बंदोबस्तामध्ये तुम्ही पेट्रोल डिझेल वाटप केलंय, नागरिकांतून कसा प्रतिसाद? नागरिकांनी सुरुवातीला प्रतिसाद चांगला दिला, परंतु गर्दी जास्त झाल्यामुळं विनाकारण वाद आणि भांडणं होण्याची शक्यता होती. आरेरावी करू लागले लोक. त्यामुळे पोलीस प्रशासनाला बोलून त्यांच्या सहकार्यामध्ये शांततेत वाटप चालू आहे. काय नाव तुमचं? रामेश्वर सोडून. अडचण आहे. तुम्ही सकाळपासून एक मिनिट, सकाळी 8 वाजल्यापासून पंपाच्या रांगेला आहे आणि काय झालं, ट्रॅक्टर आणू शकत नाही शेतकरीचं. माझं ट्रॅक्टर 50 किलोमीटर अंतरावर आहे. त्याच्यात डिझेल नाही. कसं आणू शकतो सांगा बरं तुम्ही? आणि ते डिझेल 200 रुपये देऊ राहिले. 200 इथपर्यंत याला येत बी नाही हे. मग त्या कारणास्तव माझं गव्हाचं खरं बाकी आहे. आता काय आलं, 12 महिन्याचा खायचा माल आहे. त्याच्यात पीक जे पाऊस सांगितलेला आहे
आता ते पीक असं आहे गावाचं की ते झाकून बीत होता येत नाही, पूर्ण रानात पसारा पडलेला आहे. शेतकऱ्याची खूप देण व्हायला लागली. पंपावालेच काय म्हणतात? पंपावाला डिझेल कॅन्डिडेट देणार नाही, तुमचं वाहन आणा म्हणते, ट्रॅक्टर हो काय असेल ते आणा म्हणते, पण ते आणणं शक्य नाही. त्याला डिझेलच नाही, इथपर्यंत याला डिझेल नाही. प्रशासनाने असे आदेश काढले की डिझेल पेट्रोल कॅनी बॉटल मध्ये द्यायचं नाही, असं पंपावाले आदेश काढले प्रशासनाने. देणार ना, पंपावाले हे देणार ना. प्रशासनाने आदेश काढलेत ना. हो, मग चुकीचे आदेश आहे. आता ट्रॅक्टर आणणं हे शक्यच नाही इथपर्यंत, 50 किलोमीटर चुकीचे आदेश देण्यात आले. काय नाव तुझं? आदेश बदलण्यात यावा आणि शेतकऱ्याला कॅन्डिडेट डिझेल देण्यात यावं. काय नाव तुझं? उद्धव आहे, गाव जळगाव. जालना जिल्ह्यातील माळशेंद्रा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत 8वीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ आज उत्साहात पार पडला. या कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी आपल्या शाळेतील आठवणींना उजाळा देत शिक्षकांप्रती कृतज्ञता व्यक्त केली. समारंभादरम्यान अनेक विद्यार्थी भावुक झाले होते. मित्रमैत्रिणी, शिक्षक आणि शाळेतील गोड आठवणींना निरोप देताना वातावरण भावनिक झाले होते. काही विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त करताना शाळेने दिलेल्या संस्काराची आठवण सांगितली आहे. शाळेतील शिक्षकांनी आणि मान्यवरांनी यावेळी मार्गदर्शन केले. यावेळी सरपंच विजय लहाने यांनी विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. शाळा माळशेंद्रा या शाळेमध्ये मी साऱ्यांचं स्वागत करते, मान्यवर साऱ्यांचंच. आणि यांनी आमच्यासाठी आतापर्यंत काही सारं केलं आणि इथून पुढे पण करतील. आता आम्हाला जायला बस पण लावेल, याच्यासाठी पुढून आता काही हे नाही. आणि इजू लहान यांचं पण मी मनापासून स्वागत करते. यांनी काही सारं केलं ते पाहिजे नव्हतं, त्याची सुविधा पण केली. आणि सरचं पण मी मनापासून स्वागत करते. यांनी सारं काही शिकवलं, आम्ही सारं काही शिकलो आणि यांनी सारे संस्कार पण दिले चांगले. आणि आज निरोप समारंभ आहे बघा, काय सांगा? आजचा दिवस चांगला पण आहे आणि आमच्यासाठी वाईट पण आहे. भाऊ काय सांगाल, आज निरोप समारंभ आहे, विद्यार्थी भावुक झालेत, तुम्ही चांगली सेवा या शाळेसाठी दिली, गावासाठी चांगलं काम केलं, पुढची काय रूपरेषा असणार? सर्वप्रथम हे जे लेकरं आमच्या शाळेचे जे विद्यार्थी आहे हे चांगले शिकून 8 वर्ष या शाळेमध्ये शिकले आणि शिकून आता इथून पिंपळगाव इथं एक शाळा आहे आणि त्या शाळेमध्ये जाणार आहे. ते लालबहादूर शाळा म्हणून आहे, ती 6 किलोमीटर गावापासून दूर शाळा आहे. आणि त्या शाळेमध्ये जात असताना आता स्टँडअपचा कार्यक्रम म्हणजे निरोप समारंभाचा कार्यक्रम इथल्या शिक्षक लोकांनी ठेवला होता जिल्हा परिषद शाळेमध्ये. आम्ही ग्रामपंचायतच्या वतीने त्यांचं स्वागत केलेलं आहे. आणि सर्वप्रथम ह्या निरोप समारंभ जो ठेवलेला आहे ते सर लोकांना ठेवलेला आहे मुलाला हाताशी धरून आणि मुलाला उत्साह देण्यासाठी. आणि आता जे मुलं त्याच्या ज्या भावना व्यक्त करत आहे सरसाठी की बाबा हे 5-6 महिने 1 वर्ष झाले आम्हाला सर येऊन आणि सर आम्हाला इथं जाता वेळेस दुःख होत आहे. आमच्या गावाचे लहान लहान लेकरं मुली असतील मुलं असतील जात आहे, जाण्यासाठी त्यांना आम्ही 6 किलोमीटर दूर असल्या कारणाने आम्ही त्यांना बसची व्यवस्था या ठिकाणी उपलब्ध केलेली आहे. मागच्या 2 वर्षापासून आम्ही या गावासाठी बस चालू केलेली आहे. आमच्या गावाला बस फक्त रोडला दिसत होती हवेला, पण आज आम्ही या खोंगराच्या गावामध्ये सुद्धा बस या ठिकाणी उपलब्ध केलेली आहे. अनेक प्रकारच्या मुलीला मायबापा शाळेत पाठवत नव्हते पहिले, सायकलीवर कशी जाईन, पायी कशी जाईन 6 किलोमीटर, बाबा दुनिया खराब आहे, अमक ढमक असे आम्ही त्याच्यावर सुद्धा त्यांचं ब्रेन वॉच करून घरोघरी जाऊन त्यांच्या आईवडिलांना समजून सांगून आता गावात बसतीत आहे. तुमच्या दरोज्यातून मुलगी बसती आणि शाळेत उतरते आणि शाळेतून बसती आणि दरोज्यात उतरते, काय घाबरायचं आहे असं म्हणून आम्ही घरच्या लोकांना कन्व्हिट करून आता आमच्या गावातून 21 ते 22 मुली या ठिकाणी पिंपळगाव शाळेमध्ये येणाऱ्या वर्षामध्ये आता ऍडमिशन घेत आहेत. मी सर्वप्रथम त्या मुलीला या ठिकाणी शुभेच्छा देतो. आणि येणाऱ्या काळामध्ये आता ती जी शाळा आहे हवेला आहे आणि त्या शाळेच्या आसपास जर मुलीचं म्हणणं आहे आता आम्हाला की 2 मुलीनं या ठिकाणी समस्या मांडलेली आहे की बाबा तिथं काही मुलं फिरतात असे आम्हाला पहिली पूर्वी सांगतात. तर आम्ही त्याच्यासाठी सुद्धा दामिनी पथकाला नियोजन सांगणार आहे आणि दामिनी पथकाचे 2 वेळेस एंट्रीच्या वेळेस एक आणि शाळा भराच्या वेळेस एक, या दोन्ही वेळेस तिथं दामिनी पथक फिरण एवढी तुम्हाला गावी देतो. आणि येणाऱ्या काळामध्ये या मुलीला त्यांचे येणारे वर्ष भरभरीत जावं आणि चांगलं त्या शिकून आमच्या गावामध्ये IAS अधिकारी हो एवढी त्याला शुभेच्छा देतो. थांबतो. जालन्यात प्रभू श्रीराम जन्मोत्सव 2026 निमित्ताने सकल हिंदू समाजाच्या वतीने आज भव्य मोटरसायकल रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं. छत्रपती संभाजी महाराज स्मारक मोतीबाग येथून सुरू झालेली ही रॅली शहरातील प्रमुख मार्गांवरून काढण्यात आली होती. जय श्रीरामाच्या घोषणांनी आणि डीजेच्या तालावर निघालेल्या या रॅलीने संपूर्ण शहरात उत्साहाचं वातावरण निर्माण झालं होतं. प्रभू श्रीराम जन्मोत्सवानिमित्त जालन्यात सकल हिंदू समाजाच्या वतीने 26 मार्च 2026 रोजी भव्य मोटरसायकल रॅली काढण्यात आली होती. या रॅलीची सुरुवात शहरातील छत्रपती संभाजी महाराज स्मारक मोतीबाग येथून करण्यात आली. रॅली जुना जालना कचेरी रोड मार्गे नवीन जालना बडी सडक मार्गावरून पुढे सरकत शहरातील विविध भागातून फिरली होती.
यावेळी सहभागी युवकांनी भगवे झेंडे फडकवत जय श्रीरामाच्या घोषणांनी संपूर्ण परिसर दणाणून सोडला होता. डीजेच्या तालावर युवकांचा उत्साह ओसंडून वाहत होता. मोठ्या संख्येने नागरिक या रॅलीमध्ये सहभागी झाले होते. याबरोबरच हे बातमीपत्र इथं संपलंय. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत पाहत राहा MC न्यूज जालना. नमस्कार. आपको कलेक्टर साहिबा के हाथों से इनामी घर मिल रहा है। आपका घर बहुत सुंदर होगा ना? अरे नहीं बेटा, हम तो बहुत छोटे आदमी हैं। चाचू डोंट वरी, मैं बड़ी होकर आपके लिए और सबके लिए मजबूत और सुंदर घर बना के दूंगी। कालिका सरिया लाना मत भूलना। कालिका TMT सरिया कंक्रीट से करे मजबूत जोड़ और भूकंप, संग, आग से लड़कर घर को दे दीर्घायु। कालिका सरिया मैं भूली नहीं। बेटिया आप कलेक्टर। कालिका TMT, फैसला जो मजबूत हो। संजीवनी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, ऋषी पार्क, अंबर चौफुली, जालना. महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना आणि प्रधानमंत्री जन आरोग्य आयुष्मान भारत योजना उपलब्ध. मेडिसिन विभाग, बालरोग विभाग, स्त्रीरोग विभाग, अस्थिरोग विभाग, सर्जरी विभाग, नाक कान घसा विभाग आणि पॅथॉलॉजी विभागात काम करणारी तज्ञ डॉक्टरांची टीम. उपलब्ध सुविधा ICU, NICU. जालना शहरातील अद्ययावत अल्टिमा ऑफ 100 विथ स्टेंट बूस्ट कॅथ लॅब. मॉड्यूलर ऑपरेशन थिएटर, डायलिसिस विभाग, कार्डियक केअर युनिट CCU, एंजिओग्राफी सुविधा, एंजिओप्लास्टी सुविधा, 24 तास अत्यावश्यक सेवा आणि कार्डियक ॲम्ब्युलन्स उपलब्ध. महाराष्ट्र पोलीस कुटुंब आरोग्य योजनेसह सर्व आरोग्य विमा कंपन्यांचे कॅशलेस उपचार. संजीवनी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, आपल्या आरोग्याची संजीवनी.